सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये या थंड पाण्यामध्ये आजोबा मासे पकडत आहेत. बापरे, याची साईज बघा केवढा मोठा आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे आपल्या बाजूच्या राठिवडे गावामध्ये आणि तिकडे जाऊन आपल्याला एक आजोबा भेटणार आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण करणार आहोत फिशिंग, म्हणजे मासे पकडायचे आहेत. तर तिकडे जाऊन मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे मासे पकडायचे आहेत ते, आणि त्यांची ओळख पण मी तिकडे जाऊनच करून देईल. पण आता वाजले सकाळचे 8 आणि आता मी निघतोय. 2-3 किलोमीटरचा प्रवास आहे. तिकडे जाऊन आपण आजोबांना भेटू आणि नंतर आपण फिशिंगचा व्हिडिओ पण शूट करू. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर फायनली आपण पोहोचलोय राठिवडे गावात आणि आपल्यासोबत आजोबा आहेत. तुमचं नाव कसं? कृष्णा जातोजुरी. कृष्णा धुरी. आणि आज आपण काय करायला चाललोय? मासे पकडायला. कशाने? कांडाळी. कांडळीने मासे पकडायला. आणि तुमचं वय किती आहे? वय जवळजवळ 70च्या पुढे. आणि एवढ्या थंडीत आता तुम्ही कांडळी टाकणार आहात. हो. तर आपल्या नदीमध्ये कुठचे कुठचे मासे मिळतात? आपल्यामध्ये मळवे मिळतात, परत घोळशा मिळतात. अच्छा, सकाळी काढण्याचर खडस. ओके. तर आता आपण चाललोय, इकडे सामान घेतलं. इकडे कांडळी आहे, कांडळी आणि कॅन तरंगण्यासाठी. तर चला पुढे जाऊया नदीवरती आणि पुढचा व्हिडिओ शूट करूया. आपण आता गड नदीतच जातलो ना? गड नदीत. गड नदी त्यासाठी क्रमली. मग ही बारकी नदी हिवाळा वगैरे. अच्छा, हा, हिवाळ्याच्या तिकडे नेल आणि पुढे जाऊन ते एकत्र होतात ना दोन्ही नदी? अच्छा, ओके. मग ते दोन्ही नदी मिळून एकच गड नदी होतं. बरोबर. हा हा, चुनवरा. ओके. नदीच्या पलीकडे चुनवरा. ओके. जंगलातून वाटा. इकडे सगळीकडे हे कोणी खणून ठेवलं ना? कोंबडी की हे खणल्यान कोणी आहे? हे चाळींदर. हा हा हा. इकडे खणलंय, हे बघा इकडे खणलंय. जंगली प्राणी. हा हा हा. तर आता नदी दिसायला लागली, ही बघा. आणि इकडे ना मोठी मोठी खडकं आहेत. वा, मस्त लोकेशन. तर फायनली लोकेशनवरती पोहोचलो आहे. इकडेच आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि आजोबांनी सगळं सामान आणलं आहे. कांडाळी आहे, कॅन आहेत, झाबळी पण आहे. आणि इकडे कांडाळी आहे, ही बघा, जी छोट्या माराची आहे, मळव्याची ना, मळव्याची कांडाळी आहे. इकडे झाबळी सुद्धा आहे मासे ठेवण्यासाठी. आणि इकडे आहेत कॅन. तर आता कांडाळी टाकायला चालले आहेत आजोबा आणि थंडी पण भरपूर आहे. चला बघूया. तर आजोबा चालले आहेत बघा कांडाळी घेऊन. तिकडून टाकतील आणि तिकडे एंड करतील. आणि तिकडे खोल आहे, म्हणजे ही कोंड आहे पूर्ण. तर याच्यामध्ये ना मळवे असतात, परत खवळे असतात, घोळशी असते, वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. तर आपल्या नशिबात आता बघूया कुठच्या प्रकारचे मासे आहेत ते. कारण मासे पकडणे म्हणजे ना 80% मेहनत आणि 20% लक आपलं. जर आपल्या नशिबातच मासे नसतील ना तर मेहनत करून पण मासे कधी कधी नाही मिळत. तर आजोबांनी कांडाळी टाकायला सुरुवात केली आहे. आणि या साईडला ही खडकं बघा कसली भारी आहेत बघा, एकदम सपाट आहेत, बसायला पण खूप भारी आहे, सपाट. तर इकडे आता मी बसतो थोडा वेळ आणि समोरचं दृश्य बघा. सकाळ सकाळी सगळे पक्षी आवाज करतायत आणि मस्तपैकी पाण्याचा आवाज येतोय. तर या खडकावरती तुम्हाला छोटे छोटे खड्डे दिसत असतील. इकडे आहेत,
परत इकडे पण आहेत, इकडे चांगले दिसतात. तर हा बघा, हा मोठा आहे आणि इकडे एक छोटा आहे. तर हे कसे तयार होतात माहिती आहे, इकडे आतमध्ये एखादा दगड फसतो आणि पाणी जास्त असतं पावसाळ्यात, तेव्हा इकडे तो दगड प्रेशरने फिरत राहतो आणि त्या फिरत राहण्यामुळे इकडे त्या प्रेशरमुळे इकडे या खडकाची झीज होते आणि आतमध्ये खड्डा तयार होतो. म्हणजे एखादा दगड जरी पाण्याने वाहून गेला ना तरी दुसरा दगड येऊन इकडे अडकतो आणि तो मग फिरत राहतो. तर अशा प्रकारे हे खड्डे गोल एकदम मापामध्ये तयार होतात. इकडे पण आहे हा बघा, एकदम मापामध्ये. तर अशा प्रकारे हे खड्डे असतात. किती मस्त खडक दिसत आहेत बघा. या खडकावरून फिरायला ना खूप भारी वाटतंय. जरा पुढे जाऊया. लोकेशन बघा, एक नंबर. तर आजोबांनी कांडाळी टाकली सुद्धा आणि पहिला मासा मिळाला सुद्धा त्यांना. तर थोडे लांब आहेत. हां, आलात की बघूया. मळवा मासा आहे, आले की आपण बघूया. आणि आता थोड्या थोड्या वेळाने इकडून इकडे कांडाळी चेक करणार, परत तिकडून इकडे चेक करणार आणि मध्ये जर मासा लागला ना तर त्याला काढून जावळीमध्ये टाकणार. तर मासे मिळायला सुरुवात झाली आहे. मगाचपासून 2-3 मासे मिळाले आहेत आणि थोडे लांब आहेत आजोबा, त्यामुळे आपल्याला तिकडे जाता येत नाही आहे कारण पाणी खूप खोल आहे. कॅनवरती तरंगता येत ते. तर आता ना मासे काढून झाल्यावरती, एक राऊंड झाल्यावरती ते इकडे येतील आणि त्यानंतर आपण मासे बघू पहिल्या राऊंडमध्ये किती मिळाले आहेत ते. पण मगाचपासून 3-4 तरी आरामात मिळाले आहेत. मासे काढून झाबळीमध्ये टाकतायत आणि आता थोड्याच वेळात ते इकडे येतील, बघूया. सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये, या थंड पाण्यामध्ये आजोबा मासे पकडत आहेत. बापरे. तर पहिल्या राऊंडमध्ये मासे घेऊन आता आले आहेत, बघूया. बुळबुळीत आहेत ना, खडकं एकदम बुळबुळीत आहेत. बुळबुळीत असताना खाली शहरात. तर पहिल्या राऊंडमध्ये एवढे मिळाले. हा मोठा आहे. मळवे मासे आहेत सगळे, मळव्यांचीच कांडाई आहे ना. मळव्या माशाचीच कांडाई आहे आणि याची साईज बघा केवढा मोठा आहे बघा मासा. मस्तच. टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मासे मिळाले आहेत. आता थोडा वेळ वेट करून परत एकदा चेक करणार. तुम्ही लहानपणापासून पकडतास ना. मोठं मासं खायचो गावलो अजूनपर्यंत. गावलं भरपूर. किती किलोचं तरी पण? तरी 8 किलोच्या पासून गावला. खायची कान आहे. हा कांडाळी 8 किलो पर्यंत. कांडाळीत भेटलो. हो हो. कुठचं मासं? जिवंत हे खडस खडस. हां हां हां. ती कान आहे बोलतात ती. कान्याचं भेटली. कान्या 8 किलोची भेटलेली. हां हां हां. तर खूप एक्सपिरियन्स आहे आजोबांना. आणि हे मासे बघा लगेच पकडलेत. अजून एकदा जाऊचा बघूया. टाकते वेळी. हां, म्हणजे टाकलं लगेच बघून आले तर एवढे मिळाले. तर आता परत चालले आहेत आणि आता कांडाळी घेऊनच यायची आहे. आता घेऊनच यावा कांडाळी. हां तेच. थांबाचा असला नाही, जाऊचा जरा माका बाहेर. तर आता ना कांडाळी पूर्ण काढूनच घेत आहेत आणि कांडाळीत आता डायरेक्ट बघूया किती मासे मिळत आहेत. हां, 12 तर मिळाले आहेत आणि आताच्या राऊंडमध्ये बघूया किती मिळत आहेत. बराच वेळ आपण थांबलो आहे आणि आता काढायला चालले आहेत. तर आता कांडाळी काढायला घेतली आहे आणि कांडाळीत मासे आहेत. तर सगळी काढून झाल्यावरती ना किनाऱ्यावरती येतील तेव्हा आपण बघूया किती मासे मिळतात ते. आजोबा कांडाळी काढतायत आणि आजोबांनी ना माझ्यासाठी हे बघा काय घेऊन ठेवलं होतं. तर मी सकाळीच आलो, त्यांना वाटलं की मी उठून लगेच येणार, नाश्ता वगैरे करणार नाही, म्हणून त्यांनी ना बिस्किट पुडा आणि चॉकलेट्स घेतली होती माझ्यासाठी. फायनली दुसरा राऊंड पण झाला आहे, म्हणजे कांडाळीच काढून आणली आहे. तर आता बघूया आतमध्ये काय आहे ते.
बघा. मासे आहेत. असं असं असं. ते ऊन पडक नाही. हम्म. ऊन पडल्याला भरपूर गावते. हा काय. हे बघा आहेत आतमध्ये, काढायचे आहेत. मळवे मासे. आपण मळवे माशांचीच कांडळी टाकली होती, त्यामुळे मळवे मासेच जास्त मिळाले. जे बाकीचे मासे नाहीच मिळाले आहेत ना, बाकीचे नाही मिळाले आहेत आज. पण मळवे महाग पण असतात आणि गरीला वगैरे भेटत नाही, त्यामुळे कांडळीनेच पकडावे लागतात. याची साईज बघा एवढा मोठा आहे बघा. हे वेगळ्या कलरचं बघा. अच्छा. हा बघा अशा प्रकारे अडकतात हे नेटमध्ये. गरीला हे लागत नाही कारण यांचं तोंड बघा खालच्या साईडला आहे, त्यामुळे फक्त कांडळीमध्येच आपण यांना पकडू शकतो. काढा. कलर टोन थोडी थोडी वेगळी असते. हा बघा हा पट्टेवाला दिसतोय, हा ब्लॅक आहे पूर्ण, पण आहेत मळवेच. इकडे पण हा ब्लॅक आहे पूर्ण. हे खडकात असतात वाटतं, काळे ना, त्यामुळे काळे रवले. किंवा मग त्यांची जात वेगळी असेल. हा बघा एक, हा पण पट्टेसारखा आहे, पट्टेवाला. हा मासा औषधी आहे. हो. टीबीच्या माणसाला जर महिनाभर खायला जाते तर टीबी राहणारच नाही. हां. हो, राहणारच नाही टीबी. अरे वा. आणि साईज पण मोठी मिळाली आज. हा बघा कसला आहे. पाहिजे तर तासभरच झालो ना आपल्या. हा? तासभरच झालो. हो, तासभर उगवतो ना, एकच टाइम झाला ना. हो, तासभर पण झालं नाहीये. अजून भेटली असते, पाहिजे तेवढे तेव्हा भेटते. हा. पाहिजे तेवढे मिळाले असते, पण आता राहू दे. हे बघा किती मिळाले आहेत बघा. एवढे कोण खाणार पण नाही. आणि अजून काढायचे पण आहेत. हे बघा 1 तासाच्या आतच मिळाले तेवढे. फक्त यायला थोडा टाईम झाला, बाकी कांडळी टाकायला आणि काढायला 1 तासापेक्षा कमी टाईम झाला. साईज बघा कसली आहे. हा, वरचं हे नाही ना, फ्लोटिंग नाही. हा, फक्त खालती जाऊन राहते. बरोबर, खालचंच फक्त. अच्छा, त्यामुळेच ते मळवे लागतात. फ्लोटिंग नाही आहे याला बघा, वरती बँड नाही, त्यामुळे फक्त खालती जाते. अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले. अशी दायक ना. काय भरपूर आहेत. आता जग पण भरपूर मिळाले. मगाशी 12 होते. साईज पण मस्त. यो शेवटचो ना, हा, शेवटचो मासो. शेवटचा. शेवटचा मासा. हे बघा एवढे मिळालेत फायनली. तर आपल्याला किती मिळाले आहेत बघा मळवे मासे. सगळे मळवेच आहेत आज, आणि खूप महाग मासे आणि मिळत नाहीत कोणाला. तर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 मळवे मासे मिळालेत. आणि मळव्या माशांची रेसिपी मी आधी पण दाखवली आहे, त्यामुळे आज दाखवायची गरज नाही आहे. तुम्हाला जर बघायची असेल ना, तर वरती लिंक आली असेल, किंवा मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर कसे भाजायचे हे ते तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. आज काही आपण रेसिपी बनवणार नाही आहोत, पण साईज बघा कसली मिळाली आज, खतरनाक. चलो. तर चला आता आपण मासे भरून घेऊया. आणि पिशवीमध्ये मीठ आणलंय, कारण मासे खराब होऊ नयेत म्हणून. चलो, पिशवीमध्ये भरलेत आणि आता घेऊन चला. तर मासे पकडून आता आपण चाललोय परत घरी.
या सुंदर अशा लोकेशनला बाय बाय करून चला परत जंगलातून वरती जायचं आहे. अर्धा तास वापस. हो, वरती जरा चालायचं आहे, पण मस्त झाला व्हिडिओ. भरपूर मासे मिळाले आपल्याला. परत त्याच जंगलातून वरती आणि एकदम घनदाट जंगल आहे. ही झाडं कसली बोललात? आणि ती आणि म्हणजे कोयत्यांना आणि थोरू घालतात हा ती. कोयत्याला थोडं घालतात ते. हां हां, हे बघा हे झाड आहे. कोयत्याला थोडं घालायला. कोयत्याला परत ह्याला पण घालतात ना, कुदळीला, कुदळीला, खोऱ्याला. कुदळ, खोरा. येस, हे ते झाड आहे बघा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नदीतले गोड्या पाण्यातले मासे पकडले, मळवे मासे, आणि भरपूर मासे मिळाले आणि सगळं काही आजोबांमुळे शक्य झालं आहे. तर आजोबांचा एक्सपिरियन्स आणि मासे पकडण्याची कला, आणि त्यांनी अर्ध्या तासातच हे सगळे मासे पकडले. यायला जायला आम्हाला अर्धा तास लागला आणि टोटल 1 तासच झाला आहे आम्हाला येऊन. तर खूप मजा आली मासे पकडताना आणि आजोबांनी सगळे मासे मलाच दिलेत. तर खूप मजासुद्धा आली आणि खूप काही निसर्गरम्य बघायलासुद्धा मिळालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आता भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.